आणि यानंतर एक मोठी बातमी बघणार आहोत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अचानक दिल्ली दौऱ्यावरती तर्कवितर्क लढवले जात आहेत। शिंदेंची गुपचूप दौऱ्यामध्ये अमित शहा, नितीन गडकरी, राजनाथ सिंग या नेत्यांची त्यांनी भेट घेतल्याची माहिती आहे। तसंच महापालिका निवडणुका ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरती चर्चा झाल्याचीही माहिती मिळतेय। काल अचानक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्याला गेले होते ही माहिती मिळाली आणि त्या अनुषंगाने आणखी माहिती आपण घेऊयात। शिंदेंचा दौरा सुप्रीम कोर्टातल्या शिवसेना पक्ष आणि चिन्हावरल्या सुनावणी संबंधी होता। राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर राष्ट्रीय स्तरावरील बदलासाठी अन्य राज्य प्रमुखांशी चर्चेसाठी दौरा होता। असे तर्कवितर्क सध्या या दौऱ्यावरून होत आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरती भाजपच्या केंद्रीय नेत्यांसोबत चर्चेसाठी हा दौरा असावा। ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे महायुतीला किती फटका बसू शकतो यावर चर्चेसाठी हा दौरा असावा। ठाकरे बंधूंच्या एकत्र येणारे मराठी मतांमध्ये किती आणि कुठे फरक पडू शकतो यावरती चर्चा झाली असावी। राज ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेसोबतच्या युती संदर्भात खलबत झाली का असाही एक तर्क आहे। ठाकरे बंधू एकत्र आल्यास मराठी मतं महायुतीला एक गठ्ठा मिळतील का यावरही चर्चा झाली असावी। ठाकरे बंधूंचा सामना करण्यासाठी अन्य नेत्यांना सोबत घेतल्यास मराठी मतांचं विभाजन होईल का यावरही चर्चा। आपले प्रतिनिधी सूरज सावंत आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याकडनं या सगळ्या भेटी संदर्भातल्या अधिक अपडेट जाणून घेऊयात। सूरज, ही भेट अचानक होती आणि त्याला अनेक पदर आहेत, काय सांगता येईल नक्की राजकीय त्याचा संदर्भ कसा आपण समजून घ्यायचा? नक्कीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावरती गेले होते। त्याची प्रमुख कारणं ही अनेक मांडली जातात, मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोमवारी सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्ह या संदर्भात जी सुनावणी होणार आहे त्या संदर्भातल्या वकिलांची त्यांनी भेट घेतल्याचं समोर येतंय। दुसरीकडे नुकतीच त्यांची राष्ट्रीय कार्यकारिणी झाली होती, या बैठकीत देखील अनेक ठराव झाले होते आणि त्यानंतर राज्यातील जे इतर राज्यातील प्रमुख आहेत त्यांच्यासोबत एक बैठक झाल्याचं कळतंय। त्यानंतर त्यांनी केंद्रीय नेत्यांच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या बैठका घेतलेल्या होत्या आणि या बैठकींमधनं अनेक तर्कवितर्क समोर येत आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याने मराठी मतांचा किती फरक पडू शकतो आणि याचा युतीवर देखील किती फरक पडू शकतो या संदर्भात ही चर्चा झाल्याचं कळतंय। त्याचबरोबर मध्यंतरीच्या काळात राज ठाकरेंची मनसे आणि शिंदेंची शिवसेना यांच्या युती संदर्भातली जी खलबतं होती या संदर्भात देखील दौऱ्यामध्ये चर्चा झाल्याचं कळतंय। दुसरीकडे ठाकरे बंधूंव्यतिरिक्त इतर कुठले नेते आहेत ज्यामुळे मराठी माणूस हा महायुतीकडे आकर्षित होऊ शकतो, त्यांना सोबत घेतल्यास त्याचा किती फायदा होऊ शकतो, हिंदी मतांसंदर्भातला नेमका मुद्दा काय आणि येणारे जे इक्वेशन्स आहेत निवडणुकीच्या संदर्भातले या एकूणच सर्व मुद्द्यांवरती विविध चर्चा झाल्याचं देखील कळतंय। त्यामुळे एकूणच शिंदेंचा दिल्ली दौरा हा अत्यंत महत्त्वाचा होता असं देखील बोललं जातं। नक्कीच सूरज, दौरा महत्त्वाचा होता, आणखीन काय समोर येतं हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। यानंतर पुन्हा एकदा 9 सेकंदात बातम्या बघूयात।